तर हा प्राथमिक अहवाल आहे, अंतिम अहवाल यायचा बाकी आहे, अशी प्रतिक्रिया नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. हा अंतिम अहवाल नाही. अंतिम अहवाल असेल तर आपल्याला काहीतरी निष्कर्ष काढता येतो. ह्याला आता निष्कर्ष काहीच काढता येणार नाही, का आता हा प्राथमिक अहवाल आहे. बघा, वेळेच्या आधी 1 महिन्याच्या आतमध्ये प्राथमिक अहवाल येतो. हे आपल्या संस्थांचं यश आहे, AIBचं यश आहे की एका कमी वेळेमध्ये इतकी चौकशी, ब्लॅक बॉक्स मिळवणं, तिथला तुमचा व्हॉइस रेकॉर्डर आहे तो मिळवणं, हे सोपं काम नव्हतं. तर अहमदाबाद विमान दुर्घटना ही फ्युएल स्विच कट ऑफ झाल्यामुळे, अर्थात दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे झाल्याचं समोर आलंय. पण टेक ऑफ होताना रन असलेलं फ्युएल स्विच कट ऑफ कसं झालं याचा रियालिटी चेक करण्यासाठी ABP माझा थेट विमानाच्या कॉकपिटमध्ये पोहोचला. एअरफोर्सचे रिटायर्ड स्क्वॉडर लीडर अजय परांजपे यांनी याबाबत काय माहिती दिली, पाहूया. आपल्यासोबत एअरफोर्सचे निवृत्त स्क्वॉड्रन लीडर आणि नव्या पायलटना प्रशिक्षण देणारे अजय परांजपे सर आहेत. सर, अहमदाबादचे हे विमान जे आहे ते टेक ऑफ तर झालं, परंतु 3 सेकंदात जे स्विच रन होतं ते कट ऑफ नेमकं कसं झालं? हे कट ऑफ कसं झालं, हे का झालं हे सांगणं कठीण आहे. पण मी तुम्हाला दाखवू शकतो की आपण सध्या एक सिम्युलेटरमध्ये आहोत, जे की एक विमानाच्या प्रशिक्षणासाठी वापरलं जातं आणि इथेच पायलट शिकतात की कसं सगळं ऑपरेट करायचं असतं. तर ह्याच्यात मी तुम्हाला दाखवतो की असं हे जे दिसणारे स्विच आहेत, असंच त्या विमानामध्ये स्विच असतो, ज्याचे 2 पोझिशन असतात, ज्याला तुम्ही म्हणलात ऑन आणि हे कट ऑफ. तसंच हे ऑन आणि कट ऑफ, 2 इंजिन आणि त्याचे 2 स्विचेस. तर हेच स्विच हा ऑफ पोझिशनला गेलेला हा फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधनं आढळला टेक ऑफ झाल्याच्या नंतर. सर, प्रश्न हा उपस्थित होतो की अवघ्या 3 सेकंदामध्ये हा स्विच कट ऑफ कसं काय झाला? हा कसा झाला, पुन्हा एकदा मी सांगतो की मलाही हा प्रश्नच आहे आणि हा आता एक सर्वात कोर इश्यू झालेला आहे की इंजिन कट एवढं 100% आहे की पायलटकडनं हे घडलेलं नाहीये. कारण पायलट मुद्दाहून ज्या विमानात बसलाय त्याचं तो फ्युएल कशाला कट ऑफ करेल. त्यामुळे पायलटनी त्याला केलेलं नाहीये. बरोबर, कारण त्याचा पण जीव महत्वाचा. त्याचा पण जीव महत्वाचा आहे. तो त्याच विमानात बसलेला आहे आणि एवढे त्यांना तासांचा त्या पायलट्सना अनुभव आहे. त्यामुळे अशी चूक घडणं शक्यच नाहीये. त्यामुळे हे मोठं कोडं आहे की मग तो बटन ऑफ कसं झालं. टेक ऑफ झाल्या कोणाचा हात तिथे जाणं शक्य नाहीये. त्यामुळे ते खरंच एक मोठं कोडं आहे. तर फ्युएलचं स्विच जे आहे ते रन होतं जेव्हा विमान उड्डाण घेत होतं, मात्र अवघ्या 3 सेकंदात हे फ्युएलचं स्विच कट ऑफ झालं. ते ऑटोमॅटिकली झालं नसेल, ते मॅन्युअली झालं असेल, असा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी एअरफोर्समधून निवृत्त झालेले अजय परांजपे सरांचा आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पुणे. आणि यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट.